नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. सध्याला आपण आयोगाने विचारलेले प्रश्न आणि त्याचे योग्य स्पष्टीकरण पाहणार आहोत. आज आपण भारताच्या भूगोलाचे ऊर्जा या चॅप्टरवरील आयोगाने विचारलेले प्रश्न आणि त्याचं योग्य स्पष्टीकरण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. प्रश्न क्रमांक पहिला. जम्मू व काश्मीर या राज्यामधील सलाल जलविद्युत प्रकल्प डॅश डॅश नदीवर आहे. तो आहे चेनाब नदीवर. आता याबद्दल आपण सविस्तर माहिती मिळूया. सलाल जलविद्युत प्रकल्प ज्याची उंची आहे 113 मीटर, लांबी आहे 487 मीटर आणि वीज उत्पादन क्षमता आहे 690 मेगावॅट. सुरुवात झाली होती 1987ला. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे सलाल जलविद्युत प्रकल्प हा चेनाब नदीवर आहे आणि ठिकाण आहे जम्मू काश्मीर. आता आपण नदी व धरणे पाहूया. रावी नदीवर रणजित सागर, शहापुरा, कुंडी, बंसी, चामेश आणि मलाना एवढे धरणे आहेत. तर चेनाब नदीवर बागिलहार, सलाल आणि दुलहस्ती हे 3 धरणे आहेत. त्यानंतर सिंधू नदीवर निमू बाइंगो हा एक धरण आहे. तर झेलम नदीवर ठरी हे एक धरण आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अणु ऊर्जा प्रकल्प स्थापना नाही? आता खालीलपैकी कुठल्या ठिकाणी अणु ऊर्जा प्रकल्प स्थापन नाही असा प्रश्न आहे. तर कुडनकुलम हो इथे आहे. हे तामिळनाडूमधलं आहे आणि याची क्षमता आहे 2000 मेगावॅट अणुऊर्जा तयार करण्याची. त्यानंतर कल्पकम हा एक अणुऊर्जा प्रकल्प आहे. त्याचबरोबर रावतभाटा पण आहे, पण नौवेली हा अणुऊर्जा प्रकल्प नाही. याबद्दल अधिक माहिती अशी की कैगा कर्नाटकमध्ये अणुऊर्जा प्रकल्प आहे, ज्याची 880 मेगावॅट एवढी ऊर्जा निर्मिती क्षमता आहे. काकरापारा गुजरात 1140. त्यानंतर कुडनकुलम तामिळनाडू 2000. चेन्नई किंवा त्यालाच कल्पकम तामिळनाडू 440. त्यानंतर 5वा आहे नरेरा उत्तर प्रदेश 440. रावतभाटा राजस्थान 1080 आणि तारापूर महाराष्ट्र 1400 एवढी मेगावॅट ऊर्जा निर्मिती केली जाते. यानंतर प्रश्न क्रमांक 3. भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्र खालीलपैकी अग्रेसर राज्य कुठलं आहे? सर्वांनाच माहीत आहे तमिळनाडू हे राज्य अग्रेसर आहे पवन ऊर्जेसाठी, ज्यामध्ये 36% ऊर्जा क्षमता निर्मिती करण्याची आहे. त्यानंतर दुसरं आहे गुजरात, ज्याची ऊर्जा निर्मिती क्षमता आहे 16%. महाराष्ट्रातील पवन ऊर्जा प्रकल्प पाहायचे झाले तर सातारामध्ये ठोसेघर, चाळकेवाडी, वानकुसळेवाडी आणि मळेवाडी आणि मुंगासेवाडी एवढ्या वाड्या साताऱ्यामध्ये आहेत पवन ऊर्जा निर्मितीसाठी. त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये जामसंडे, अहमदनगरमध्ये शहाजहानपूर, सांगलीमध्ये गडे, पाचगणी, ढालगाव, नंदुरबारमध्ये चकाला आणि नाशिकमध्ये औंधवाडी. भारताची पवन ऊर्जा क्षमता 45,000 मेगावॅट असून सद्यस्थापित क्षमता 13,000 मेगावॅट आहे. पवन ऊर्जेमध्ये पवनचक्कीच्या सहाय्याने गतिज ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेत व यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते. पवन ऊर्जेसाठी वाऱ्याचा वेग किमान 4 ते 15 किमी/तास असणे आवश्यक आहे. भारतातील ऊर्जा निर्मितीचे स्रोत 2020-21 मध्ये ऑस्मिक ऊर्जा केंद्र 78%, नवीनीकरण 10%, जलविद्युत 9% आणि अणुऊर्जा 3%. महाराष्ट्राची क्षमता पाहायला गेलं तर ऑस्मिक, नवीनीकरण आणि नैसर्गिक वायू व जलविद्युत
या 4 भागामध्ये विभागली जाते, ज्यामध्ये महाराष्ट्रात औष्णिक ऊर्जा ही 38,217 मेगावॅट, नवीनीकरण ऊर्जा 20,066 मेगावॅट, जलविद्युतीकरण 3,061 मेगावॅट आणि नैसर्गिक वायू 2,819 मेगावॅट ही महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2020-21ची आकडेवारी आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 5. हायड्रोपॉवर प्लांटमध्ये काय केलं जातं? तर स्थितीत ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते. हायड्रो पॉवर प्लांट, ज्याला आपण जलविद्युत प्रकल्प म्हणून ओळखतो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता याबद्दल अधिक माहिती अशी की जलविद्युत निर्मिती ही पुनर्निर्मितीक्षम नवीनीकरण स्रोतामध्ये मोडते. यामध्ये नदीचे पाणी धरणामध्ये अडवून पाण्याचा साठा केला जातो. या साठ्यामध्ये स्थितीत ऊर्जा असते. साठलेल्या पाण्यास प्रवाहित करून टर्बाईन फिरवले जाते. हे टर्बाईन जनरेटरवर जोडलेले असते. या जनरेटर माध्यमातून विद्युत निर्मिती होते. म्हणजेच जलविद्युत प्रकल्पात साठवलेल्या पाण्याचे स्थितीत ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेत विद्युत निर्मितीसाठी केले जाते. भारतात असा पहिला प्रयोग शिवसमुद्रम येथे केला गेला. यानंतर प्रश्न क्रमांक 6. अणुभट्टीमध्ये होणारी ऊर्जा निर्मिती यामुळे होते. आता आपल्याला माहिती आहे केंद्रकीय विखंडनामुळे अणुविद्युत भट्टीमध्ये ऊर्जा निर्मिती होते. दुसरं याचं उदाहरण तुम्ही मला सूर्य असं सुद्धा सांगू शकता, कारण सूर्यामध्ये सुद्धा हायड्रोजन बॉम्ब बनविण्याइतकी म्हणजेच केंद्रकीय समन्वयीकरण केल्यासारखी ऊर्जा निर्मित होत असते. त्यालाच आपण हायड्रोजन बॉम्ब बनविण्यासाठी जी प्रक्रिया वापरली जाते तीच प्रक्रिया निसर्गाने सूर्यामध्ये वापरलेली आहे. आता याबद्दल अधिक माहिती अशी की केंद्रकीय विखंडन कमी दर्जाच्या न्यूट्रॉनचा मारा हे युरेनियम या जड अणुकेंद्रकावर केल्यामुळे युरेनियमचे विभाजन होते. जेव्हा न्यूट्रॉन मोठ्या अणूमधून जाऊ दिल्यास त्याचे विखंडन होऊन 2 अणूंमध्ये विभाजन होते. त्यास केंद्रकीय विखंडन असं आपण म्हणू शकतो. आणि या प्रक्रियेत प्रचंड ऊर्जा निर्माण होते आणि अणुभट्ट्यामध्ये बोरॉन आणि कॅडमियम काड्याचा वापर करून न्यूट्रॉनचे शोषण केले जाते, ज्यामुळे विखंडीकरण प्रक्रिया आपण नियंत्रणात आणू शकतो. म्हणजेच आपण कॅडमियम आणि बोरॉन याला कंट्रोलर म्हणून केंद्रकीय विखंडन प्रक्रियेत वापरत असतो. आता 2 हलक्या मूलद्रव्याच्या संयोगातून एक जड मूलद्रव्य तयार होण्याची जी प्रक्रिया असते त्यास केंद्रकीय विखंडन असे म्हणतात. या प्रक्रियेस खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्मिती होत असते आणि केंद्रकीय सम्मिलनासाठी मोठ्या प्रमाणात तापमानाची आवश्यकता सुद्धा असते. केंद्रकीय सम्मिलनाचा उपयोग हायड्रोजन बॉम्ब बनवण्यासाठी करता येतो. त्याचबरोबर अणुबॉम्बपेक्षा 1000 पट जास्त आहे असंही आपल्याला सांगता येतं. आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सूर्यामध्ये तयार होणारी ऊर्जा सुद्धा केंद्रकीय सम्मिलनामधूनच होत असते. यानंतर प्रश्न क्रमांक 7. तारापूर अणुऊर्जा प्रकल्पासंबंधी कोणती विधाने बरोबर आहेत? तर त्याबद्दल सांगायचं झालं तर भारतातील हा पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे. एकदम बरोबर आहे. आशियामधील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे. हे पण बरोबर आहे. आणि अमेरिकन तंत्रावर आधारित हा भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे. हे पण बरोबर आहे. फ्रान्सच्या साहाय्याने नाही आहे. म्हणजेच ड चुकीचं आहे. आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अ, ब, ख म्हणजेच पर्याय क्रमांक 1. आता तारापूर ऊर्जा प्रकल्प सुरुवात केव्हा झाला? तर 28 ऑक्टोबर 1969 रोजी आणि त्याची क्षमता आहे 1400 मेगावॅट. आता सध्याला त्याचं ठिकाण पालघर या जिल्ह्यात येत असून प्रकल्प विभागणी ही 160 मेगावॅटचे 2 युनिट आणि 540 मेगावॅटचे 2 युनिट
अशा पद्धतीने केलं जातं आणि आपल्याला मदत भेटली होती हा प्रकल्प तयार करण्यासाठी अमेरिकन तंत्रज्ञानाची. भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प, आशियातील सर्वात मोठा प्रकल्प, आशियातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून तारापूर ऊर्जा प्रकल्पाचे नाव आहे. आता यानंतर 8वा प्रश्न आहे जो की लिपिक 2015 मध्ये विचारला होता आणि तो कॅन्सलसुद्धा झाला होता. का तर कल्पकम आणि नरेरा या दोन्ही ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प आहेत त्यामुळे. हा प्रश्न आपण वाचून घेऊया. भारतातील अणुऊर्जा प्रकल्प कोणते? कल्पकम आणि नरेरा. हे प्रश्न कॅन्सल झालेला आहे. यानंतर 9वा प्रश्न आहे विजोड जोडी ओळखा किंवा विजोड गोष्ट ओळखा. एक आहे अप्सरा, दुसरी आहे आर्यभट, ध्रुव, कामिनी. तर आर्यभट ही विजोड आहे कारण अणुभट्ट्या पाहिलं तर झर्लिन पहिली आणि पौर्णिमा पहिली आणि दुसरी, ध्रुव ज्या की स्वदेशी आहेत. अप्सरा जी की ब्रिटनच्या मदतीने आणि सायरस कॅनडाच्या मदतीने बनवलेली आहे. अप्सरा, ध्रुव व कामिनी ही अणुभट्ट्याची नावे आहेत. तर अप्सरा ही अणुभट्टी भारताने 1956 मध्ये सुरू केलेली होती. ती 2009 मध्ये बंदसुद्धा पडलेली आहे. आता पुन्हा पुनर्रचना अप्सरा अणुभट्टीत 2018 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि आर्यभट हा भारताने रशियाच्या मदतीने 19 एप्रिल 1975 मध्ये अंतराळात सोडलेला पहिला उपग्रह आहे. म्हणून पर्यायापैकी विजोड गोष्ट हा आर्यभट आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 10 भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रण कोणत्या नदीवर आहे? तर ते आहे कावेरी नदीवर. कावेरी नदीचा उगम ब्रह्मगिरी डोंगरात होतो जिची लांबी आहे 460 किलोमीटर. उपनद्या आहेत हेमावती, सिस्मा, सुवर्णवती, अमरावती, काबिनी, भावनी, अकविती जिच्यावर शिवसमुद्रम हा मोठा धबधबा आहे. काठावरील शहरे पाहायचं झालं तर श्रीरंगपट्टणम आणि तिरुचिरापल्ली ही 2 शहरे कावेरी नदीच्या काठावर वसलेली आहेत आणि भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प हा 1902 मध्ये शिवसमुद्रम येथेच स्थापन झालेला आहे. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, परत एकदा महत्त्वाचे नोटिफिकेशन जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका.